नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उद्या आहे गणपती विसर्जन वेळी कापड, नारळ, सुपारी, कलश, दक्षिणा, तांदूळ याचे काय करावे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर बघा, आपण जे नारळ आहे तर ते आपल्याला घरी प्रसाद म्हणून न खाता आपल्याला गणपती बाप्पांबरोबर वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. जो कपडा किंवा तुम्ही ब्लाऊज पीस टाकलेला असेल की वस्त्र टाकलेले असेल तर ते वस्त्र तुम्ही ब्लाऊज पीस असेल ते महिला शिवशक्ती किंवा वस्त्र आहे तर ते वस्त्र आपण इतर देवांना पूजेसाठी वापरू शकतो. सुपारी, कलशातलं पाणी वगैरे आहे तर ते पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे. सुपारी, दक्षिणा आहे, दक्षिणा ही आपल्या गल्ल्यामध्ये लक्ष्मी प्रतीक आपण ठेवायचे आहे. जे तांदूळ आहे, तांदूळ हे आपण पक्ष्यांना खायला द्यायचे आहे किंवा तुम्ही गहू ठेवलेले असेल ते गाई वगैरे असेल तर गाईला खायला द्या. आणि जो कपडा आहे, ब्लाऊज पीस आहे तो महिलांनी शिवायचा आहे. नारळ आहे तर ते गणपती बाप्पांबरोबर वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे. सुपारी देखील वाहत्या पाण्यामध्ये विड्याचं सामान, फुलं जे आहे 9 दिवसाचे 10 दिवसाचे ते आपल्याला गणपती बाप्पांबरोबर वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे. उद्या आहे घरातील गणपतींचे विसर्जन.